द न्यूज लाईन, अचूक वेधक. बेंदूर हा सण म्हणजे शेतकऱ्याचा जिवलग साथीदार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांची पूजा करून त्यांना सजविण्याची परंपरा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात पाळली जाते. मात्र कराड शहरातील दिनकर कुंभार कुटुंबियांनी या सणाला एक वेगळीच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली आहे. सुमारे 50-55 वर्षांपासून कुंभार कुटुंबियांच्या घरात बेंदूर निमित्त मातीपासून नंदी बैलाची मूर्ती तयार करून तिची विधिवत स्थापना व पूजा केली जाते. माती आणि शाडूच्या सहाय्याने तब्बल 3 फूट उंचीचा नंदी बैल साकारण्यात आला आहे. या नंदी बैलाच्या पाठीवरील वशिंडावर साक्षात भगवान महादेवांची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली असून या कलाकृतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे हा नंदीबैल नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कराड शहरासह परिसरातील हजारो भाविक या नंदीबैलाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. करण कुंभार, ओमकार पाटील आणि गणेश कुंभार यांनी अवघ्या 2 दिवसात आपल्या हाताने हा देखणा नंदीबैल घडविला आहे. त्यांच्या कलाकौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुंभार कुटुंबियांच्या घरातच या नंदीबैलाची स्थापना केली जाते आणि सलग 5 दिवस भाविकांसाठी दर्शन व पूजेची व्यवस्था ठेवली जाते. श्रद्धा, परंपरा आणि उत्कृष्ट कलाकुसरीचा संगम असलेली ही आगळी वेगळी परंपरा कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. नमस्कार, मी ओमकार पाटील. गेली 55 वर्षाच्या अधिक वर्ष या ठिकाणी हा नंदी आमच्या वडीलधाऱ्या परंपरेनुसार बसवला जातो. गेले 2 दिवस रात्रंदिवस कष्ट करून हा नंदी या ठिकाणी शाडू मातीपासून बनवलेला आहे. पहिला नदीच्या गाळापासून हा नंदी तयार करण्यात होता, पण गाळ भेटत नसल्यामुळे तो शाडू मातीत आपण तयार करतो. त्याचबरोबर अनेकांना नवसाला पावणारा हा नंदी आहे. अनेक ज्या दाम्पत्याला मूळ होत नाही त्यांची नवस करून या ठिकाणी मूळ बाळ होतात किंवा शर्यतीची जी बैल पळतात त्यांचाही नवस या ठिकाणी या नंदी समोर केला जातो. 5 दिवसाचा हा उत्सव या ठिकाणी कराडामधील सोमवारपेठेत कुंभारवाड्यात दिनकरदास कुंभार यांच्या घरामध्ये हा उत्सव साजरा होतो. उत्सवामध्ये भजन, त्याचबरोबर प्रवचनाची सुद्धा सेवा ठेवली जाते. 5व्या दिवशी भव्य अशी मिरवणूक होते. पूर्वी बैलगाडीतून मिरवणूक काढली जायची, परंतु आत्ताच्या या ह्याच्यामध्ये ती आपण ट्रॅक्टरातनं आपण पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढतो. आणि आम्ही तिघांनी हा मिळून नंदी केलेला आहे. त्यामध्ये हा करण कुंभार आहे, त्याने ही मुख्य भूमिका बजावलेली आहे. या वशिंडावरती जी महादेवाची प्रतिमा बनवलेली आहे त्याचं विशेष कारण म्हणजे नंदी हा महादेवाचं वाहन असल्यामुळं त्या ठिकाणी आपण वशिंडालाच शंकराचं दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये शंकराचं रूप केलं जातं. याची मुख्य कारण म्हणजे पंचकेदारामध्ये उत्तराखंडमध्ये असणारं मध्य महेश, ज्या ठिकाणी ज्यावेळेस पांडवांना शंकराचं दर्शन झालं नंदीच्या स्वरूपात, त्यावेळेस हा मध्य महेश त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी वशिंडावरती शंकराची द न्यूज लाईन, अचूक वेधक.